मित्रांनो, शिवसेना पक्षाची सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरू आहे. या सुनावणीत पक्ष हा उद्धव ठाकरेंनाच मिळणार आहे, धनुष्यबाणही उद्धव ठाकरेंनाच मिळणार आहे आणि खरी शिवसेना जी आहे ती सुद्धा उद्धव ठाकरेंचीच आहे. आणि मराठी माध्यम हे कपिल सिब्बल काय म्हणाले या खाली हे सगळं सांगत असतात. पण शिवसेना नक्की कुणाची आहे याचा निवाडा अजून बाकी आहे. माध्यमांनी कितीही सांगितलं की शिवसेना ही ठाकरेंनाच मिळणार, तरी शिवसेनेचा जो निकाल आहे तो तथ्यांच्या आधारावरती लागणार आहे. पण सध्याच्या बातम्या चालल्यात, या बातम्यांमध्ये शिवसेना ही उद्धव साहेबांना मिळालेली आहे. धनुष्यबाण सुद्धा त्यांना मिळालाय. एकनाथ शिंदे डिस्क्वालिफाय झालेले आहेत, त्यांच्या सोबतचे 40 आमदार सुद्धा डिस्क्वालिफाय झालेले आहेत. त्यामुळे शिवसेना पक्ष हा कुणाला मिळेल किंवा काय याचा वाद तसा संपलेला आहे माध्यमांमध्ये. पण शिवसेनेची वास्तविक जी सुनावणी आहे ती अजून बाकी आहे. पण यामध्ये एक अत्यंत वाईट बाब अशी घडतीये सध्या. उद्धव ठाकरेंना किंवा त्यांच्या वकिलांना हे लक्षात येतंय की शिवसेना आपल्याला मिळणार नाहीये, म्हणून त्यांनी काय केलंय की शिवसेना पक्ष आणि नाव गोठवून टाका अशी मागणी केली आहे. म्हणजे जर शिवसेना आम्हाला मिळणार नसेल तर ती आम्ही कोणाला मिळू देणार नाही. शिवसेना हा केवळ पक्ष आहे का हो? शिवसेना ही अत्यंत भावनिक गोष्ट आहे मराठी माणसासाठी. आमच्या लहानपणी मला आठवतं, ज्या वेळेस निवडणुका व्हायच्या, आमच्या पारनेरचे आमदार हे विजयराव आवटी साहेब होते. 3 टर्म ते आमदार होते. त्या काळात जेव्हा जेव्हा निवडणुका व्हायच्या, लहान होतो अगदी, मतदान काय असतं काही कळत नव्हतं. पक्ष काय असतो, चिन्ह काय असतं, कशाचाही संबंध नसताना एखादा माणूस मतदान करून आला, बोटावरची शाई दाखवली की त्याला विचारायचो की कुणाला केलं हो मतदान? तो म्हणायचा बाण बाण. आता बाण काय आहे, शिवसेना काय आहे, कशाचा काही मेळ नव्हता. पण तरी सुद्धा शिवसेनेसोबत एक भावनिक नातं प्रत्येक मराठी माणसाचं होतं. दुर्दैव की ज्या बाळासाहेब ठाकरेंनी ही शिवसेना उभी केली, त्यांचे चिरंजीव आज शिवसेना स्वतःच संपवायला निघालेत. त्यांना हे मान्य आहे की आपल्या पित्याने उभा केलेला पक्ष संपून जावा. खरं तर उद्धव ठाकरेंनी निकराचा लढा दिला पाहिजे की शिवसेना माझ्या बापाची आहे आणि आम्हाला खात्री आहे की आम्हीच खरे आहोत. तर सुप्रीम कोर्टात लढायला पाहिजे, आपली तथ्य मांडायला पाहिजेत, पक्ष आपल्याला का मिळाला पाहिजे हे कोर्टाला पटवून दिलं पाहिजे आणि तो शिवसेना पक्ष आणि तो धनुष्यबाण हा परत मिळवला पाहिजे. शिवसेनेचं नाव आणि चिन्ह गोठणार हे ऐकून सामान्य शिवसैनिक हा व्यथित व्हायला होतो. विचार करा ना, ते हजारो शिवसैनिक ज्यांनी शिवसेनेच्या वाढीसाठी स्वतःच्या अंगावर केसेस घेतल्या, अनेकांनी आपली आयुष्य शिवसेनेला वाहून घेतली, ती लोक ज्यावेळेस ऐकत असतील की उद्धव ठाकरे मागणी करतायत की शिवसेनेचं चिन्ह आणि नाव गोठवून टाका, काय वाटत असेल हो त्यांच्या मनाला? पण उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि त्यांच्या बाजूचं जे कोंडाळ आहे हे सत्तेसाठी इतकं हापापलेलं आहे, कुठल्याही स्तराला जायला तयार आहेत. अगदी पक्षाचं नाव आणि चिन्ह गोठलं तरी यांना चालणार आहे. काय बुद्धी आली असेल यांना बघा ना. तुम्ही जर मुंबईत फिरलात, गिरगावासारख्या परिसरात गेलात, जिथे जिथे शिवसेनेचा सुरुवातीचा काळ म्हणजे शिवसेना या पक्षाचं बालपण गेलंय ना, तिथल्या माणसांना जर तुम्ही विचारलं तर तो प्रत्येक माणूस भावनिक पातळीवरती शिवसेनेशी खूप घट्ट जोडलेला आहे. त्याची नाळ अजूनही सैल झालेली नाहीये. आता हे कोर्टामध्ये जे काही चाललंय हे कुणावर टीका करणं नाहीये. मी जे सांगतो हे कुणावर टीका करण्यासाठी नाहीये. पण कपिल सिब्बल काय किंवा देवदत्त कामत काय हे कोर्टात मागणी करतायत की पक्षाचं चिन्ह आणि नाव गोठवा. कुणाच्या सांगण्यावरून करतायत? अर्थातच उद्धव ठाकरेंच्या. या उद्धव ठाकरेंचं कसं मन धजावतो की बाळासाहेबांनी स्थापन केलेला आणि वाढवलेला एवढा मोठा पक्ष आणि मिळवलेलं चिन्ह गोठवून टाका म्हणायला. जर तुम्हाला खात्री आहे ना की पक्ष तुमचा आहे, तुम्हीच खरे आहात, तर मांडा कोर्टासमोर. कोर्टाला खात्री पटवून द्या की आम्हीच खरी शिवसेना आहोत आणि करून टाका ती 40 लोक अपात्र. पण जर तुम्हाला माहिती आहे की आपला पक्ष खरा नाहीये, बहुमत आपल्याकडे नाहीये, 2/3 पक्षाचं बहुमत हे एकनाथ शिंदेकडे आहे आणि शिवसेना त्यांनाच मिळणार आहे, तर तुम्ही हे मान्य करायला हवं की बाळासाहेबांची खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेचीच आहे. शिवसैनिकाचं पाठबळ हे एकनाथ शिंदेच्याच मागे उभं आहे. हे मान्य करून आपण आपल्या पक्षाच्या कामाला लागणं याच्यातच तुमचं शहाणपण आहे. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जर बाळासाहेबांच्या शिवसेनेचं नाव आणि चिन्ह गोठवलं, तुमचं ऐकून न्यायालयाने जर ते गोठवलं, तर जो काही उरला सुरला शिवसैनिक आहे त्यातला एकही माणूस तुमच्या सोबत राहणार नाही. सोशल मीडियावरती इकडं तिकडं ठाकरेंना पाठिंबा, कायम निष्ठावंत हे म्हणणारी लोक आहेत ना, फार थोडी आहेत. याच्या जोरावर तुम्ही सत्तेत नाही येऊ शकणार. त्यामुळे याचा विचार करा. आणि जर तुम्ही खरंच म्हणजे ठाकरे गट जर खरंच शिवसेनेचा किंवा बाळासाहेबांच्या विचाराचा पाईक असेल, तर त्याचा प्रयत्न हा शिवसेना टिकवण्यासाठी, धनुष्यबाण टिकवण्यासाठी झाला पाहिजे.